ओके. सो थोडा आराम करून आता आम्ही निघालो आहोत. आता वाजलेत साधारण हे सांग की अरे हां 4:15 वगैरे झालेत साधारणतः. आणि आम्ही आता निघालो आहोत. कुर्लाई फोर्ट म्हणून आहे तिकडे, एक लाईट हाऊस आहे, तर त्या ठिकाणी चाललो आहोत. लेट्स सी कसं आहे ते, कारण मी पण आजपर्यंत फक्त फोटोजमध्ये बघितलं आहे, ते ना व्हिडिओजमध्ये पण नाही बघितलं रादर. सो बघू. ठीक आहे. ते ॲक्च्युली 5:30 वाजता बंद होतं असं गुगल सांगतं आहे. ओके. आता ना आम्ही कुठल्या तरी आतल्या एका शॉर्टकटने जातो आहे, म्हणजे बीचला लागूनच, नागाव बीचला लागूनच एक रस्ता होता. हा राईट असेल आय गेस. बीचला लागूनच एक रोड आहे, मी जसं बोललो होतो, कच्चा रस्ता एक. त्या रस्त्याने आल्यानंतर तुमचे नाही म्हटलं तरी साधारणतः 3 ते 4 किलोमीटर वाचतील. पण रस्ता आता जसं तुम्ही पाहिलं थोड्या वेळापूर्वी, तसा तो काही वेळासाठी होता. त्याच्या अगोदर तो खूप सारा दगडांचा असा रस्ता होता. पण हां, म्हणजे 3-4 किलोमीटर वाचवण्यासाठी तुम्ही नक्कीच तिकडून येऊ शकता. आणि जर पेट्रोल भरायचं असेल तर इकडे तुम्ही भरू शकता. कदाचित आपण तिकडे चाललो आहोत, नॉट शुअर, बट बघू. ओके. सो इथे कुठेतरी आम्ही पोचलो, त्या म्हणजे फोर्टच्या जस्ट पायथ्याशी. इथे सगळं ना सुका जवळा, सुकी मच्छी खूप आहे इथे. हा बघा, हे जेवढं पण तुम्ही बघत असाल, आय डोंट नो याच्यामध्ये नीट दिसत असेल की नाही, व्हाईट कलरचं हे सगळं, हा सगळा जवळा आहे. आणि या बायका सगळं असं हे साफ करतायत. किती भारी. पहिल्यांदा आलो अशा जागेवरती मी. ओ माय गॉड, बघा हे सगळं व्हाईट आहे ना, हे सगळं जवळच आहे. हा असा सुकवतात. अच्छा यार, आयुष्यात मी इतक्यांदा अलिबागला आलो आहे, पण अलिबागचं हे दृश्य मी कधीच पाहिलंच नव्हतं. एकच गाडी येऊ शकते आणि थोडा डिफिकल्ट नाही म्हणता येणार, पण थोडंसं काइंड ऑफ रिस्की आहे जर समोरून पण एक मोठी गाडी आली तर. अलिबागची ही साईड कधीच एक्सप्लोर नव्हती केली रे मी आजपर्यंत. वाव, कंपाऊंड टाकलं पाहिजे होतं ना एक. त्यांना थोडी माहित होतं की असे येडे लोक येणार इथे एक्सप्लोर करायला. हा ना, मॅप बंद केलाच आहे. आता ना समोरून एक गाडी येते. हा नशीब त्याने थांबवली. थँक्यू. हो हो, चल. दिसतोय का तुम्हाला हे दृश्य अलिबागचं? अलिबागची ही पण एक साईड. पण सिरियसली मी पहिल्यांदा बघतो, मला खूप छान वाटतंय. माय गॉड. ओके. सो आम्ही ना आता लाईट हाऊसच्या आतमध्ये आहोत. आणि लाईट हाऊसवरती यायला एवढा सगळं स्ट्रगल करावा लागतो बघा. ॲक्च्युली तुम्हाला दिसत असेल. सो इथं आपला वरती जायचं आहे. बापरे, ते मी आणि माझं हेल्मेट एकत्र नाही येऊ शकत आय गेस. ओके, फायनली मी आणि माझं हेल्मेट दोघंही आलेलो आहोत. आयुष्यात केव्हा ट्रेक नावाची गोष्ट केली नव्हती, जी आता इथे करावी लागते. आय मीन करतोय. ओके. कसं आहे मुळात की हा लाईट हाऊस आहे इथं आपण आता जे काही व्हिडिओ काढला तर इकडे काढला. आणि इथून असं चालताना चालत जायचं आहे वरती. तिथे तो फोर्ट आहे.
आणि तिथून ॲक्च्युली एक छानसा व्ह्यू आहे, पण ना थोडा पावसाचा अंदाज असा वाटतो आहे, म्हणजे पाऊस येईल असं थोडंसं वाटतं आहे आणि काही थेंब पण पडतात अंगावरती. सो आम्ही विचार करतो की जाऊ का खाली पुन्हा. ठीक आहे, लेट मी थिंक. आम्ही जरा विचार करतो. लेट्स सी. खूप कष्टानंतर आम्ही अशा काही ठिकाणी पोचलो आहोत. ओ माय गॉड, वाव. खाली आता आपण उतरायला घेतलेलं आहे आणि इथून आम्ही मगाशी चढत गेलो होतो. चढायला काही नाही वाटलं, उतरायला थोडीशी हवा टाईट झाली, बस बाकी काही नाही. आणि एकदम स्टीफ आहे. तर उतरतो आम्ही खाली. इकडे येताना 10 रुपये एंट्री आहे. एक 10 रुपयाची पावती तुम्हाला फाडावी लागते पर पर्सन. आणि हां, म्हणजे वर्थ आहे ऑब्व्हियसली, तेवढा मेंटेन वगैरे करायला पण हे असं एकंदरीत आहे. आणि आम्ही पोचलो होतो तिथे होतो मी. हां, कसलं भारी. ठीक आहे, आता काय इथून निघूया. आता जाऊ आम्ही कदाचित रेवदंडा फोर्टला. मग सनसेट बघू तिकडून आणि मग त्यानंतर पुन्हा नागावला जाऊ. चला. पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत फायनली. आता मध्ये एक पाण्याचा ब्रेक घेऊ, नंतर मग आमच्या गाडीला पण थोडंसं पेट्रोल देऊ. गाडी लागली आहे रिझर्ववरती. सो हे होतं कोरलाई फोर्ट, दीपघर. आता तुम्हाला हा रस्ता प्रॉपर दिसेल बघा जातानाचा. पण बिलकुल घाई करण्याची गरज नाही आहे इथे, कारण रोड थोडा रिस्की आहे. आजूबाजूला काहीच रेलिंग्स वगैरे नाही आहेत, त्यामुळे जितकं हळू जाता येईल आणि सेफ जाता येईल तेवढं जा. समोरून अचानक कोणती 4 व्हीलर आली तर गोंधळाला होतं. पण सिरियसली यार, म्हणजे अलिबागची मी पुन्हा तेच बोलतो की अलिबागची ही दुसरी बाजू मी पाहिलीच नव्हती कधी. मी आजपर्यंत फक्त तेच नागाव बीच, काशीद बीच, किहिम बीच, मुरुड जंजिरा, दॅट्स सेट, एवढंच काय ते बघितलं होतं आजपर्यंत. देतील हे लोक इथून विकत डायरेक्ट. ए पडली. टोपली भरून जवळा. आता आम्ही चाललो आहोत रेवदंडा फोर्टला. ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ. फोर्ट बंद केला. ओके ओके, आय गेस फोर्ट बंद आहे. पण बीचवर जाऊ शकतो का? तर आता एक झालेला आहे, प्रॉब्लेम नाही झालेला आहे म्हणता येणार. पण सो हा जो बघताय ना समोर, इथे एक इमारत जी तुम्ही बघत असाल, ह्याला म्हणतात रेवदंडा फोर्ट. तुम्ही जर ते गोव्याच्या किनाऱ्यावर ते जर गाणं ऐकलं असेल, पाहिलं असेल, तर त्याचं जे व्हिडिओ शूट झालं होतं ते याच ठिकाणी झालं होतं. आणि आता ते बंद आहे, आतमध्ये जायला मिळत नाही आहे. आणि ह्याच्या पलीकडे ना बीच आहे. तर तिकडे जायचं कसं, हा मुळात एक प्रश्नच आहे. बघू, काहीतरी सोल्युशन काढू. आम्ही पोचलेलो आहोत रेवदंडा इथे. आणि जसं की तुम्ही बघू शकता, हे फोर्टमध्ये तर जायला आम्हाला नाही मिळालं, पण बीचवरती आलो आहे आता. मगाशी आम्ही तिकडे गेलेलो, तो आहे कोरलाई फोर्ट. असा सुंदरसा इथे सनसेट होता ना. आता आम्ही याला ही कॅप्चर करू, थोडा सनसेटचा मजा घेऊ आणि मग इथून निघू. ॲक्च्युली सनसेटसाठी आलो होतो, पण हां, म्हणजे सूर्य तर ढगांच्या मध्ये पलीकडे लपला गेला आहे आणि त्यामुळे सूर्य काही दिसला नाही नंतर. पण हां, तुम्ही जर आकाशामध्ये बघू शकता, हे खूप असे छान छान कलर्स पाहू शकता आणि खूप भारी वाटतं आहे. आम्ही खूप वेळ झाला इथे असं बसलो आहे आणि दाखवतो.
आणि हे बघा, हे असं काही दिसतंय आकाश. हां थांबा, हिचं जरा तुम्ही 8 बघा. आणि हे हे आहे 8. आणि हे आर्टिस्टचे हात. मेहनतीने कष्टाने मी ते बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कलाकाराचे हात नेहमी मला शेल एक सापडलेलं आहे. चला, आता मला वाटत नाही की आम्ही हे संपवल्याशिवाय इथून काही उठतो, कारण ही कधीपासून बसलीच आहे. हेल्प अजून करायला फक्त इथून एवढेच फक्त लाडू अजून करायचे बाकी आहेत. ओके, तर आम्ही निघालो होतो आता. खूप अंधार झाला होता. ओके, हे बघा, हे सगळे प्री वेडिंगवाले आहेत समोर. करेक्ट ना, इथेच ना? हां, हे काय इथूनच आलेलो आपण. वाव, नाईस. हो, आणि इकडेच तर जेवायला बसलेलो एकदा आलेलो आपण सगळे तेव्हा. हां सरळ ना, थोडा वेळ ठेवून दे, बघू. आपण मेन रोडला लागलो ना की टेन्शन नाही.